राज्याचे गृहमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून शरद 109 कुंडात्मक महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। याचा समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या वतीने भव्य असे 109 कुंडात्मक महायज्ञांचे देखील आयोजन करण्यात आले आहे। यात 108 कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकूण 109 कुंडात्मक महायज्ञ होणार आहे। हा भव्य सोहळा रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल N5 राजीव गांधी मैदान येथे पार पडणार आहे। सिडको आणि गारखेडा तसेच प्रत्येकी वॉर्डमधील 10 नोंदणीकृत जोडप्यांना यात आमंत्रण देण्यात आले आहे। शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे। भारत देशामध्ये 500 वर्षापासून श्री रामाच्या मंदिराचा विषय प्रलंबित होता। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यावर या विषयामध्ये लक्ष घालून आज अयोध्येमध्ये 22 तारखेला रामलालांचं आगमन होते आणि त्याच्या निमित्त आज आम्ही इकडे 108 कुंड हवन पूजा ठेवलेली आहे। जो 416 जोडपी त्याच्यामध्ये म्हणजे व्यक्ती त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत, म्हणजे 216 कपल या हवनमध्ये सहभागी होणार आहेत। सगळ्या प्रत्येक भागातल्या पूर्व विधानसभेतल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की रामलालांच्या रामचंद्रजींच्या आगमनामध्ये आमचा हा हवन एकदम जोरात आम्ही तयारी केलेली आहे आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये होय आणि संपूर्ण आम्ही जो 25 मंदिरांमध्ये पण आम्ही कार्यक्रम करतोय। LED स्क्रीन लावतोय, रामाची मूर्ती आम्ही स्पेशल तयार करून घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळीकडे उत्सव एक दिवाळी साजरी करणार आहोत आणि दीप उत्सव दिवाळी असा एक आगळा वेगळा कार्यक्रम ह्या शहरामध्ये 22 तारखेला होणार आहे आणि त्याच्यातलाच भाग म्हणून हा 108 कुंड पूजन इकडे आहे। नागरिकांना काय आवडतं? नागरिकांनी याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, रामलालाचं दर्शन घ्यावं। आज हवनमध्ये आपली आहुती वाहून सगळ्यांनी रामाला अभिवादन करावं हीच आमची विनंती।